वर्ष 2025-26 या ठिकाणात उपस्थित असलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। निवडणूक कामकाजामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच EVM यंत्र हे प्रत्यक्षात कसं काम करतं, या यंत्राच्या अनुषंगाने कुठल्या दक्षता घेणं आवश्यक आहे, काही सर्वसाधारण स्वरूपाचे काही दोष दिसले तर त्याच्यावरती घाबरून न जाता आपण काय उपाययोजना करू शकतो याबाबतची एक सर्वसाधारण चित्रफित आम्ही या ठिकाणात सर्व प्रशिक्षणार्थींसाठी आम्ही सादर करत आहोत। ही व्हिडिओ क्लिप ऑडिओ क्लिप जरी आपण बघत असाल तरीसुद्धा आयोगाने दिलेली जी काय PROंसाठीची निर्देश पुस्तिका ही आपण सखोल वाचन करणं हे तेवढंच गरजेचं आहे। आज दिनांक 14 जानेवारी 2026 आपले केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेलं मतदानाचं साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन घेऊन नियुक्त त्यांच्या मतदान केंद्रामध्ये प्रवेश करत आहेत। आपल्या मतदान केंद्राच्या केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी मतदान केंद्रामध्ये प्रवेश करत आहेत। त्यांनी आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेले मतदान साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपल्यासोबत आणलेलं आहे। मतदान केंद्राची रचना कशी असावी याबाबत आयोगाने जोडपत्र 5 यामध्ये सविस्तर चित्र दिलेलं आहे। त्या चित्राप्रमाणेच आपल्या केंद्राध्यक्षांनी केंद्राची रचना केलेली आहे। आपल्याला लक्षात येईल की मतदान केंद्राचा जो दरवाजा असतो त्याच्या बरोबर समोर मतदान अधिकारी क्रमांक 1 बसलेले असतात। आज 14 जानेवारी आहे, म्हणजे मतदान दिवसाच्या आदला दिवस आहे। आपण बघतोय की आपली केंद्र रचना कशी असावी, तर केंद्राच्या मुख्य दरवाजाच्या समोर आपले मतदान अधिकारी क्रमांक 1 हे बसलेले असतात। त्यांच्या खुर्चीत त्यांच्या टेबलच्या मागेच मतदान प्रतिनिधींची बैठकीची व्यवस्था असते। तर मतदान अधिकारी क्रमांक 1 याच्या टेबलवरती प्रमुख जे डॉक्युमेंट्स असतात त्यामध्ये सगळ्यात प्रथम डॉक्युमेंट म्हणजे चिन्हांकित मतदार यादी, यालाच आपण मार्क कॉपीसुद्धा बोलतो। दुसरं जे प्रमुख डॉक्युमेंट या मतदान अधिकारी क्रमांक 1 याच्या टेबलवरती असतं ते म्हणजे आयोगाने निश्चित केलेले इतर 12 पुराव्यांचे पत्रक। इपिक कार्ड हे प्रमुख पुरावा आयोगाने मान्य केलेला आहे। तो पुरावा जर काय आपल्या मतदाराकडे नसेल तर अन्य कुठले 12 पैकी एक पुरावा त्यांनी दाखवणं आवश्यक आहे, त्याची ही यादी। आणि तिसरा डॉक्युमेंट म्हणजे स्त्री पुरुष तक्ता, ज्याला आपण मेल फिमेल चार्ट बोलतो। हा एक कोरा तक्ता मतदान अधिकारी क्रमांक 1 याच्या टेबलवरती असतो। त्यानंतर पुढील महत्त्वाचं जे टेबल आहे, आपल्या मतदान केंद्रातील दुसरा प्रमुख अधिकारी म्हणजे मतदान अधिकारी क्रमांक 2 ओळख पटलेला मतदार या टेबलला येतो। या टेबलवरती असलेली प्रमुख डॉक्युमेंट आणि साहित्य हे पुढील दाखवल्याप्रमाणे आहे। सर्वात प्रथम पक्क्या शाईचा मार्कर पेन, पूर्वी शाईची बाटली वापरात येत होती इनेडेबल इंक, आता त्याच्याऐवजी मार्कर पेन हा देण्यात येणार आहे। त्याच्यानंतर स्पंज तुम्हाला देण्यात येणार आहे, म्हणजे मतदाराच्या हातावर काही तेलकट पदार्थ किंवा अन्य काही पदार्थ जर आपल्याला दिसून आला तर तो पाण्याने साफ करण्यासाठी दुसरी प्रमुख वस्तू आपल्याला या टेबलवरती दिसेल, ते म्हणजे एक कपड्याचा तुकडा। जर मतदाराने त्याच्या तर्जनीवरती म्हणजे डाव्या हाताच्या तर्जनीवरती अगोदरच काही तेलकट पदार्थ, मेण, फेविकॉल सारखं काही अन्य पदार्थ लावून जर तो केंद्रात आला असेल तर अशा मतदाराची तर्जनी तपासून ती क्लीन करण्यासाठी हा कपडा आणि हा स्पंज, ओला स्पंज हा आपल्याला साहित्यामध्ये दिलेला आहे। मतदान अधिकारी क्रमांक 2 याच्या टेबलवरती पुढील प्रमुख डॉक्युमेंट म्हणजे VM1 रजिस्टर। हे VM1 रजिस्टर याच्यामध्ये मतदाराचा अनुक्रमांक, त्याच्यानंतर त्या मतदाराची स्वाक्षरी आणि शेरा कॉलम असे प्रमुख कॉलम आहेत। त्यानंतर पुढचा प्रमुख डॉक्युमेंट म्हणजे वोटर स्लिप, मतदार स्लिप। ह्या डॉक्युमेंटमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने मतदाराचा अनुक्रमांक, मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक आणि मतदान अधिकारी क्रमांक 2 याची स्वाक्षरी अशी ही वोटर स्लिप आहे। मतदान अधिकारी क्रमांक 3 हा इन्चार्ज ऑफ कंट्रोल युनिट, हे प्रमुख त्याचं कर्तव्य आहे। मतदान कंट्रोल युनिट याचा ताबा PO नंबर 3 याच्याकडे असतो। या टेबलवरती कंट्रोल युनिट आणि चिठ्ठ्या अडकवण्यासाठीचा एक स्टँड अशा 2 वस्तू असतात। आज 14 जानेवारी म्हणजेच मतदानाचा आदला दिवस। आजच्या दिवशी मतदान केंद्राध्यक्ष आणि त्याचे पोलिंग अधिकारी जेव्हा मतदान केंद्रावरती येतात त्यावेळेस मतदान केंद्राची नियमानुसार पद्धतीने मांडणी करून घेणे, त्यानंतर त्यांना दिलेले संविधानिक असंवैधानिक इतर लिफाफे इतर डॉक्युमेंट्स
ते नीट पाहून घेणे आणि तिसरा महत्त्वाचा विषय त्यांचा असतो तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन BUCUची चांगली तोंड ओळख एक वेळ पुन्हा करून घेणे. तर आज 14 तारखेला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबत अनुसरायची कार्यवाही आपले PRO कसे करतात ते आपण एक वेळ बघूया. पण आता 14 तारखेला आपले PRO आणि टीम कशा तऱ्हेने म्हणजे कॅरिंग केस उघडल्यावरती त्यांना BUCU कसे दिसतात, आपल्या मतदान केंद्रास दिलेलं बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट हे आपल्याच केंद्राला दिलेल्या म्हणजे क्रमांकाप्रमाणे बरोबर आहे का, त्याचा अनुक्रमांक बरोबर आहे का, त्यानंतर हे व्यवस्थित कार्य करते का, त्याच्या बटनांमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये काय प्रॉब्लेम आहे का, याबाबत सर्वसाधारण जुजबी तपासणी आपल्याला मतदानाच्या एक दिवस अगोदरच आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपले मतदान अधिकारी केंद्राध्यक्ष यांनी बॅलेट युनिट त्या कॅरिंग केसमधून काढून कॅरिंग केस बाजूला ठेवलेली आहे आणि हे आपलं बेल कंपनीचं बॅलेट युनिट आहे. या बॅलेट युनिटवरती आपण जर बघाल तर आपल्याला लक्षात येईल बॅलेट युनिटवरती ही 16 बटणं एकूण असतात. या बटनाच्या समोर ही लाल रंगाची 16 बटणं असतात. हिरवा दिवा हे थंब व्हील आणि इथे ही उमेदवार आणि त्यांच्या निशाण्यांची पट्टी ती बरोबर सरळ रेषेमध्ये लागलेली आहे. बटनाच्या बरोबर समोर उमेदवारांची कन्सर्न उमेदवारांची नावं आणि निशाण्या आलेल्या आहेत. ही जी काय मतपत्रिका खूप जास्त वरती खाली झालेली नाही आहे याची आपण एक वेळ पाहणी करायची असते. आजच्या दिवशी केंद्राध्यक्षाने त्यांना दिलेलं बॅलेट युनिट हे योग्य आहे, त्याच्यात काही डिफेक्ट नाही आहे. ॲड्रेस टॅगसुद्धा त्यांनी बघून घ्यायचे असतात. बॅलेट युनिट जे आहे त्याला वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला म्हणजे जर हे बघाल तर ह्या बॅलेट युनिटला वरच्या बाजूला एक ॲड्रेस टॅग आणि खालच्या बाजूला हा एक ॲड्रेस टॅग हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्याला करून दिलेला असतो. हा ॲड्रेस टॅग लावण्याची किंवा काढण्याची कोणतीही कारवाई PROंना म्हणजेच केंद्राध्यक्षांना करता येत नाही, याची आपण नोंद घ्यायची आहे. या बॅलेट युनिटला कनेक्टिंग केबल वायर असते, ग्रे कलरची केबल वायर असते आणि त्याचा हा कनेक्टर सॉकेट. या कनेक्टर सॉकेटकडे जर आपण बारकाईने बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की या कनेक्टर सॉकेटची एक बाजू लाल रंगाची आहे आणि दुसरी बाजू काळ्या रंगाची आहे. त्यानंतर ह्या कनेक्टरला मागच्या साईडला उजव्या आणि डाव्या बाजूला ह्या 2 क्लिप आहेत. ह्या क्लिपांच्याबद्दल आपल्या सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. ही क्लिप सॉकेटमध्ये म्हणजे कंट्रोल युनिटच्या सॉकेटमध्ये लावताना दोन्ही बाजूला दाबायची तशी गरज नसते. मात्र हे कनेक्टर कंट्रोल युनिटच्या सॉकेटमधनं बाहेर काढताना ह्या कनेक्टरची उजवी आणि डावी ही जी काही क्लिप आहे ती दाबावी लागते आणि नंतरच हे कनेक्टर बाहेर खेचलं तर आपली ही कनेक्टर सहजरित्या बाहेर येतं. इलेक्ट्रॉनिक वोटिंगचा हा एक महत्त्वाचा हे मशीन आहे. याला आपण कंट्रोल युनिट बोलतो. 14 तारखेला कंट्रोल युनिट आपण जे प्राथमिक त्याची तपासणी माहिती घेत आहोत त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की ROने म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ह्या कंट्रोल युनिटचा हा जो काही कॅन्डसेट सेक्शन आहे हा उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला ॲड्रेस टॅग लावून सीलबद्ध केलेला आहे. ह्या ॲड्रेस टॅगवर जर आपण बघाल तर याच्यावरती मतदान केंद्र क्रमांक, त्यानंतर या कंट्रोल युनिटचा क्रमांक आदी डिटेल्स त्यामध्ये दिसतील आणि ह्या दोन्ही ॲड्रेस टॅग साईडने सीलबंद केलेले असतील. सर्व मतदान अधिकारी केंद्राध्यक्ष यांनी लक्षात घ्यायचं आहे हा जो काही कॅन्डसेट सेक्शन आहे हा याच्यावर लागलेले ॲड्रेस टॅग आपल्या PRO किंवा केंद्राध्यक्ष किंवा मतदान अधिकाऱ्यांनी उघडायचे नाहीत. ह्या सेक्शनच्या आतमध्ये बॅटरी विभाग आहे. ह्या बॅटरी विभाग बघण्याची किंवा तो काढण्याची आपण कोणतीही कृती करायची नाही. सगळ्यात प्रथम त्यांनी बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट हे टेबलवरती काढून घेतलेलं आहे. आता आपले केंद्राध्यक्ष आणि सहाय्यक केंद्राध्यक्ष बॅलेटिंग युनिटची कनेक्टर हे कंट्रोल युनिटच्या सॉकेटमध्ये कशा पद्धतीने बसवत आहेत ते बघूया आपण. आपल्याला माहीतच आहे की बॅलेट युनिटचा जो कनेक्टर आहे त्याला उजव्या आणि डाव्या बाजूला लाल आणि काळा रंग आहे. कंट्रोल युनिटच्या मागच्या पॅनलचं झाकण उघडताना तिथे एक बारीकशी खाच आहे. तर आता आपल्या ह्या कंट्रोल युनिटचा मागच्या बाजूला
हे पॅनल जे आहे, जे झाकण आहे ते आपल्या केंद्राध्यक्षाने उघडलेलं आहे. बॅलेट युनिटचा कनेक्टर त्यांनी कंट्रोल युनिटच्या सॉकेटमध्ये लाल रंग आणि हे काळ्याला काळा रंग मॅच करून त्यांनी तो जोडलेला आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की हे कनेक्टर सॉकेटमध्ये लावताना त्यांनी क्लिप दाबलेल्या नाहीयेत. ही क्रिया केल्यानंतर आपल्याला कंट्रोल युनिटचा ऑन ऑफ स्विच ऑन करावा लागतो. सगळ्यांनी इथे कृपा करून लक्ष द्या की कंट्रोल युनिटचा ऑन ऑफ स्विच ऑन केल्यानंतर आपलं बेल कंपनीचं हे कंट्रोल युनिट कशा पद्धतीनं प्रदर्शन पट्टीवरती सिग्नल देत आहे ते आता आपल्याला प्रत्यक्ष बघता येईल. सर्वात प्रथम हा कर्सर जो आहे हा या प्रदर्शन पट्टीवरती असलेल्या एकूण 24 युनिट जे आहेत, म्हणजे वरच्या पट्टीत 12 आणि खालच्या पट्टीत 12 हे दाखवतो. त्याच्यानंतर डेट आणि टाइम याचा संदेश येतोय आपल्याला. सिरियल नंबर आलाय कंट्रोल युनिटचा. हे मशीन 16 उमेदवारासाठी सेट केलेलं आहे, त्यामुळे कॅन्डिडेट 16 म्हणून आलेला आहे. बॅटरी पॉवर हाय आहे 94%. डिस्कवरिंग युनिट म्हणजे आपलं डिस्कवर्ड BU1 आपल्या या कंट्रोल युनिटला एक BU लागला असल्यामुळे त्यांनी जोडलेला BU बरोबर ओळखलेला आहे, शोधलेला आहे. आणि आता आपलं EVM हे पुढील कामकाजासाठी रेडी झालेलं आहे असं याच्यावरून आपल्याला दिसून आलेलं आहे. त्या अनुषंगाने आपले केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी आता आपलं कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट ह्याबद्दल कार्य व्यवस्थित करते काही नाही ते एक वेळ बघून घेत आहेत. सर्वात प्रथम हा जो सेकंड पार्ट जो आहे रिझल्ट सेक्शन, या रिझल्ट सेक्शनचा वरचं मुख्य दरवाजा झाकण आपल्या केंद्राध्यक्षांनी ओपन केलेलं आहे. आपण जर बघाल तर ह्या मुख्य झाकण उघडल्यानंतर डाव्या साईडला क्लोजचं बटन दिसतंय आपल्याला. त्याच्यानंतर आतमध्ये एक छोटंसं झाकण आहे. ते झाकण त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या खाचेमध्ये हळुवारपणे आपण एक बोट घालून जर दाबलं तर ते झाकणसुद्धा उघडतं. हे झाकण उघडल्यानंतर तुम्हाला दिसेल मधल्या खाचेमध्ये रिझल्ट बटन आहे आणि उजव्या खाचेमध्ये क्लिअर बटन आहे. या बटनाचे कामकाज कसे असते, कार्यरीती कशी असते ते आपण आता थोडक्यात बघूया. सगळ्यात प्रथम आपले केंद्राध्यक्ष ह्या मशीनचं टोटल बटन दाबून या मशीनमध्ये काय मतदान आहे का ते चेक करतील. प्रदर्शन पट्टीवरती कशा पद्धतीने माहिती प्रदर्शित होते ते आपल्याला कळेल. बॅटरी हाय 93%. डेट टाईम कॅन्डिडेट 16 कारण का बॅलेट युनिट 16साठी कॅन्डिडेट केलेलं आहे. टोटल पोल्ड वोट्स 3. याचाच अर्थ आता प्रदर्शन पट्टीवरती काही येत नाही. याचा अर्थ आपल्या ह्या कंट्रोल युनिटमध्ये त्यापूर्वी 3 मतदान झालेलं आहे. आपलं मशीन प्रदर्शन पट्टीवरती माहिती व्यवस्थित प्रदर्शित करतंय. मात्र आपल्याला हे सुद्धा बघणं आवश्यक आहे बॅलेट युनिटवरील आपली बटणं आणि कंट्रोल युनिटची आपली बटणं बरोबर काम करतायत की नाहीत. यासाठी आपण झालेलं मतदान पुसून टाकण्यासाठी, क्लिअर करण्यासाठी CRC, C म्हणजे क्लोज, R म्हणजे रिझल्ट आणि C म्हणजे क्लिअर ही क्रिया आपल्याला करून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून आपलं मशीन क्लिअर होईल. टोटल बटनच्या नंतर नॅचरली आपल्याला क्लोज बटन सगळ्यात प्रथम दाबावे लागेल. क्लोजिंग, डेट टाइम, BU सिरियल नंबर, CU सिरियल नंबर, कॅन्डिडेट 16, टोटल पोल्ड वोट्स 3, पोल क्लोज. मशीन क्लिअर करण्याच्या अनुषंगाने आपल्याला पुढचं बटन जे आहे ते रिझल्ट बटन दाबावं लागेल. म्हणजे कुठल्या कॅन्डिडेटला किती मतं मिळाली आहेत ते आपलं मशीन माहिती दर्शवेल. रिझल्ट बटन दाबावं लागेल. कॉम्प्युटिंग रिझल्ट, पोल रिझल्ट, डेट, स्टार्ट टायमिंग काय आणि एंड टायमिंग काय, CU नंबर, सिरियल नंबर, कॅन्डिडेट 16, एकूण मते, टोटल पोल्ड वोट्स 3, कॅन्डिडेट 1 वोट, कॅन्डिडेट 2 0, कॅन्डिडेट 3 0, कॅन्डिडेट 4 0, कॅन्डिडेट 5 0, कॅन्डिडेट 6 1 वोट, कॅन्डिडेट 7 0, कॅन्डिडेट 8 0 वोट्स, कॅन्डिडेट 9 1 वोट, कॅन्डिडेट 10 0 वोट, कॅन्डिडेट 11 0, कॅन्डिडेट नंबर 12 0 वोट्स, कॅन्डिडेट 13 0 वोट, कॅन्डिडेट 14 0 वोट, कॅन्डिडेट 15 0 वोट. सर्वसाधारणपणे बॅलेट शेवटच्या बॅलेट युनिटचं जे बटन असतं ते नोटा बटन असतं. प्रशिक्षणाचं कंट्रोल बॅलेट युनिट आहे, मात्र 16वं बटन हे नोटाचं असतं आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी हा एंडचा सिग्नल येतो. एंड. आता आपल्याला लक्षात आलेलं आहे की कुठल्या उमेदवाराला किती मतदान झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे मशीन क्लिअर करण्याच्या अनुषंगाने क्लिअर बटन दाबावं लागेल. डिलीटिंग पोलिंग वोट्स. बीपचा सलग आवाज यायला सुरुवात होते.
कॅन्डिडेट 16. टोटल पोल व्होट्स आता 0 राहिलेले आहेत, कारण का आपलं मशीन क्लिअर झालेलं आहे. आता या मशीनमध्ये कोणतंही जुनं मतदान शिल्लक नाही. कॅन्डिडेट 1 व्होट्स 0. प्रत्येक उमेदवाराच्या समोर आता हे मशीन 0 आकडा हे दर्शवत जाईल. अशा तऱ्हेने आपल्या कंट्रोल युनिटने या मतदान यंत्रामध्ये किंवा कंट्रोल युनिटमध्ये याच्यापूर्वी झालेले 3 मतदानाचा आकडा हा पुसलेला आहे. आता आपले केंद्राध्यक्ष टोटल बटन दाबून या मशीनमध्ये आता किती मतदान आहे त्याची माहिती बघतील. बॅटरी हाय 93%. डेट टाईम कॅन्डिडेट 16. एकूण मतदान आता 0 झालेलं आहे. म्हणजेच या EVM कंट्रोल युनिटमध्ये कोणतंही मतदान शिल्लक नाही. आता आपण याच्यानंतर आपले केंद्राध्यक्ष कंट्रोल युनिटचं आतील जे रिझल्ट सेक्शनवरचं जे छोटं झाकण आहे ते हळूवार पद्धतीने बंद करतील, दाबतील. त्याच्यानंतर क्लोज बटनवरचं जे मोठं झाकण आहे ते सुद्धा बंद करतील आणि त्यावर दाब देतील. अशा तऱ्हेने आपलं कंट्रोल युनिट बंद झालेलं आहे. आपल्या केंद्राध्यक्षाने आज मतदानाच्या दिवसाच्या पूर्व म्हणजे 14 तारखेला कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट व्यवस्थित काम करते ते एक वेळ आपल्या हाताने नजरेने तपासून घेतलेलं आहे. त्यांची खात्री झालेली आहे की आपलं कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट व्यवस्थित काम करते. त्याच्यानंतर आता हे दोन्ही युनिट्स आपापल्या कॅरिंग केसमध्ये ठेवण्याची कारवाई करण्यापूर्वी काय प्रिकॉशन घ्यायचे ते त्याचं एक वेळ प्रात्यक्षिक बघूया. सर्वात प्रथम कंट्रोल युनिटच्या मागील भागात असलेला कप्पा आपल्याला खाचेत बोट घालून उघडावा लागतो. हा उघडल्यानंतर आपल्याला लक्षात येईल या ठिकाणात एक कनेक्टर जोडलेला आहे सॉकेटमध्ये आणि डाव्या बाजूला ऑन ऑफ स्विच आहे. कनेक्टरची वायर सॉकेटमधून काढण्यापूर्वी सर्वात प्रथम स्विच ऑफ करायचा आहे. स्विच ऑफ केल्यानंतर आपल्याला बाजूला असलेला कनेक्टर हा क्लिप्सला दाबून बाहेर काढायचा आहे. क्लिप न दाबता जर आपण हे कनेक्टर काढण्याचा प्रयत्न केल्यास आपलं मशीन खराब होईल, सॉकेटला नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता सॉकेटला कनेक्टर काढल्यानंतर मागील कप्प्यातलं हे झाकण बंद करावं लागतं आणि याच्यानंतर हे आपल्या दोन्ही मशीन्स त्या कॅरिंग केसमध्ये आपल्याला ठेवण्याची कारवाई करावी लागते. बॅलेट युनिटची आणि कंट्रोल युनिटची क्लिपा व्यवस्थित बंद करून घेण्याचे आहेत. त्यानंतर बॅलेट युनिटचं कॅरिंग केसमध्ये बॅलेट युनिट आपल्याला ठेवायचं आहे. मागील स्टँड त्यांनी बंद केलेला आहे. बॅलेट युनिटचा खाचेमध्ये बॅलेट युनिट त्यांनी बरोबर ठेवलेलं आहे आणि लेफ्ट साईडला जी जागा आहे ही केबल वायरसाठीची आहे. केबल वायरचा कुठलाही भाग कॅरिंग केसच्या बाहेर येऊन केबल वायर तुटणार नाही, दुमडणार नाही या पद्धतीने ती कॅरिंग केसमध्ये सावधपूर्वक त्यांनी ठेवलेली आहे. अशा तऱ्हेने वायर ठेवून वरून कॅरिंग केसचं झाकण बंद करून क्लिपा लावायच्या आहेत आणि कॅरिंग केस सुरक्षितरित्या मतदान कक्षामध्ये ठेवायची आहे. बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटच्या बद्दल काही महत्त्वाच्या सूचना. ह्या दोन्ही यंत्राची सुरक्षित राखण्याची जबाबदारी ही केंद्राध्यक्ष आणि इतर मतदान अधिकाऱ्यांची आहे, पोलिसांची नाही. पोलीस हे आपल्या संरक्षणासाठी आहेत आणि बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट सुरक्षित राखण्याची जबाबदारी ही आपल्या केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांची आहे. हे प्रकर्षाने लक्षात ठेवावे. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट मतदान कक्षावरती ठेवून परस्पर जेवणासाठी बाहेर जाणं हे पूर्णतः चुकीचं आहे. त्याच पद्धतीने ह्या EVM मशीन्स ताब्यात सोबत घेऊन हॉटेलवरती जेवायला जाणं हे सुद्धा पूर्णतः चुकीचं आहे. अशी चूक कदापि करण्यात येऊ नये. आज 15 जानेवारी 2026 मतदानाचा दिवस. सकाळचे 6:30 झालेले आहेत. आता थोड्याच वेळात आपले केंद्राध्यक्ष कशा पद्धतीने उपस्थित मतदान प्रतिनिधींच्या समक्ष मॉकपोलची प्रक्रिया करतात आणि युनिट क्लिअर करतात आणि
आपले कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट कसे त्या जागेवर ठेवली जातात याचं प्रात्यक्षिक आपण आता बऱ्याच वेळात बघणार आहोत. 6:30 वाजलेले आहेत. आयोगाच्या सूचनेप्रमाणे मॉकपोलची आता आपल्याला सुरुवात करायची आहे. केंद्राध्यक्ष सर्वात प्रथम टेबलला येतील. एक मतदान अधिकारी बॅलेट युनिट कंट्रोल युनिट टेबलवरती मॉकपोलची प्रक्रिया करण्यासाठी ईव्हीएम यंत्र तयार करेल. केंद्राध्यक्ष केंद्रामध्ये जर यावेळेला मतदान प्रतिनिधी उपस्थित असतील तर त्यांना मॉकपोलची प्रक्रिया करण्यासाठी निमंत्रित करतील. जर मतदान प्रतिनिधी यावेळेला मतदान कक्षात उपस्थित नसल्यास सकाळी 6:30 वाजता केंद्राध्यक्षांनी स्वतःहून मॉकपोलची प्रक्रिया सुरू करायची आहे. मॉकपोलची प्रक्रिया आता या ठिकाणात आपण आपल्या सर्व प्रशिक्षणार्थींच्या नॉलेजसाठी आपण या ठिकाणात प्रात्यक्षिक दाखवत आहोत. कॅरिंग केस ओपन करा. बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट टेबलवरती काढून घ्या. कॅरिंग केस मोकळ्या बाजूला ठेवा. बॅलेट युनिटची कनेक्टर वायर कंट्रोल युनिटच्या मागच्या पॅनलमध्ये मागच्या सॉकेटमध्ये आपल्याला लावावी लागेल. केंद्राध्यक्षांनी मागचं पॅनल उघडलेलं आहे. कनेक्टर सॉकेट रंगसंगती बघून केंद्राध्यक्षांनी सॉकेटमध्ये लावलेलं आहे. सॉकेटमध्ये लावल्यानंतर बाजूचा ऑन ऑफ स्विच केंद्राध्यक्षांनी ऑन केलेला आहे. ऑन केल्यानंतर प्रदर्शन पट्टीवरती अशा तऱ्हेने मेसेज येतोय, बघून घ्या. डेट टाईम, सिरियल नंबर ऑफ CU, एकूण उमेदवार 16, बॅटरी 93%, डिस्कवरिंग युनिट्स BU1 डिस्कवर्ड, टेस्टिंग BU1 ओके, EVM इज रेडी. केंद्राध्यक्षांनी आता टोटल बटन दाबून आपल्या मतदान यंत्रात यापूर्वी काय मतदान झाले किंवा कसं ते बघणं आहे. त्यासाठी त्यांनी टोटल बटन दाबलेलं आहे. प्रदर्शन पट्टीवरती बॅटरी लेवल 93%, दिनांक डेट अँड टाईम, कॅन्डिडेट 16, टोटल वोट्स 0. याचाच अर्थ आपल्या या कंट्रोल युनिटमध्ये कोणतंही मतदान झालेलं नाही. याचाच अर्थ आपलं मशीन क्लिअर आहे. आता आपल्याला खऱ्या अर्थाने मॉकपोलची सुरुवात करायची आहे. यासाठी मतदान केंद्रात आपल्याकडे 2 मतदान प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यांना आपण त्यांच्या स्वेच्छेने त्यांच्या आवडीच्या उमेदवारास मतदान करण्यासाठी सूचित करणार आहोत. केंद्राध्यक्षांनी या ठिकाणात लक्षात घ्यायचं असतं की आयोगाच्या सूचनेप्रमाणे मॉकपोलमध्ये किमान 50 मतदान आपल्याला करून बघायचं आहे. सर्व उमेदवारांना किमान 2 तरी मतदान करून बघणं आहे, नोटा बटनासह. तर आपले आता केंद्राध्यक्ष या ठिकाणामध्ये बॅलेटचं बटन दाबून मतदान प्रक्रिया मॉकपोलची प्रक्रिया सुरू करतील. मॉकपोलचं बटन दाबल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कंट्रोल युनिटचा लाल दिवा, उजव्या साईडचा लाल दिवा लागलेला आहे. तसेच बॅलेट युनिटवरचा वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेला हिरवा दिवासुद्धा लागलेला आहे. मतदान प्रतिनिधींनी त्यांच्या इच्छेप्रमाणे उमेदवारास मतदान करावं. बटन दाबताच त्या उमेदवाराच्या समोर असलेला लाल दिवा लागतो. या ठिकाणात कंट्रोल युनिटमधनं बीपचा आवाज येतो आणि काही सेकंदांमध्ये हा कंट्रोल युनिटचा लाल दिवा आणि बॅलेट युनिटचा हिरवा दिवा हा बंद होतो. यावेळेला केंद्राध्यक्ष आणि मतदान प्रतिनिधींनीसुद्धा एका कागदावरती आपण कोणत्या उमेदवाराला मतदान झालेलं आहे, किती मतदान झालं आहे त्याची नोंद करून ठेवायची असते. यासाठी त्याने कागद पेन टेबलवरती ठेवणं गरजेचं आहे. या ठिकाणात आपण आता बघितलं आहे की मतदान प्रतिनिधीने 1 नंबरच्या उमेदवाराला पहिलं मत नोंदवलं. त्या अनुषंगाने केंद्राध्यक्षाने आणि मतदान प्रतिनिधींनीसुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कागदावरती पहिल्या नंबरच्या उमेदवाराला 1 मत नोंदवलं आहे असं लिहून घेतलेलं आहे. आता आपले केंद्राध्यक्ष बॅलेट बटन दाबून दुसऱ्या मतदानासाठी यंत्र सज्ज करतील. बॅलेट बटन दाबल्यावरती लाईट्स ऑन झालेले आहेत. मतदान प्रतिनिधीने 2 नंबरच्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे. त्या अनुषंगाने मतदान प्रतिनिधी 2 नंबरच्या उमेदवारासमोर 1 खूण करतील. केंद्राध्यक्ष तिसऱ्या मतदानासाठी बॅलेट बटन देतील. मतदान प्रतिनिधी त्या अनुषंगाने त्यांच्या इच्छेप्रमाणे उमेदवाराचं बटन दाबतील. लाल दिवा सुरू झालेला आहे. तिसरं मतदानसुद्धा कुणाला केलेलं आहे आपल्या केंद्राध्यक्षांनी लिहिलेलं आहे. परत बॅलेट बटन दाबतील. लाल दिवा, हिरवी लाईट चालू झालेली आहे. मतदान प्रतिनिधी त्यांच्या इच्छेप्रमाणे मतदान करतील. बॅलेट युनिटचा लाल दिवा लागला, बीपचा आवाजसुद्धा येतो. अशा तऱ्हेने ही मॉकपोलची मतदान बॅलेट बटन दाबणं आणि उमेदवाराच्या समोर बटन दाबण्याची प्रक्रिया ही 50 काउंटपर्यंत करायची आहे. केंद्राध्यक्षांनी
आणि मतदान प्रतिनिधींनी कुणाला मतदान केलेलं आहे ते त्याच्यामध्ये नोंद करून घ्यायचं आहे. बोलू या ठिकाणात केंद्राध्यक्षांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बॅलेट बटन दाबल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पुढील बॅलेट द्यायचं नाही आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण कशी झालेली आहे तर बॅलेट युनिटवरचा हिरवा दिवा आणि कंट्रोल युनिटवरचा लाल दिवा बंद झाल्यानंतरच नेक्स्ट बॅलेटचं बटन दाबायचं आहे. या ठिकाणामध्ये अजून एक गोष्ट केंद्राध्यक्षांनी आपल्या उपस्थित मतदान प्रतिनिधींना लक्षात आणून द्यायची आहे की एकदा का त्यांनी मतदान केलं, दोन्ही दिवे बंद झाल्यानंतर परत जर कोणी बॅलेट उमेदवारांचं समोरचं बटन जर दाबलं तर कुठल्याही व्यक्तीस मतदान होत नाही. जसं आता या ठिकाणी दिसतंय, बटन दाबले मात्र कुठलाही दिवा लागत नाही, कारण का बॅलेट बटनच दिलेलं नाही आहे. म्हणजेच आपलं मतदान यंत्र एक बॅलेट बटन दाबल्यानंतर एकाच व्यक्तीला मतदान करण्यासाठी उपलब्ध असतं. आता या ठिकाणात आपल्या केंद्राध्यक्षांनी उपस्थित मतदान प्रतिनिधींना त्यांच्या समक्ष 50 मतदान प्रक्रिया मॉकपोलची प्रक्रिया ही पूर्ण केलेली आहे. याच्यानंतरचा पुढचा भाग म्हणजे आपल्या कंट्रोल युनिटने झालेलं मतदान आणि आपल्या मतदान प्रतिनिधींनी नोंदवलेलं मतदान अचूक आहे किंवा कसं याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे आणि त्याची खात्री आपल्याला उपस्थित मतदान प्रतिनिधींनासुद्धा करून द्यायची असते. यासाठी आपल्याला कंट्रोल युनिटचा पुढील कार्यरीती आपल्याला करावी लागते. आता याचा पुढील टप्पा म्हणजे आता ह्या मशीनमध्ये आपल्या कंट्रोल युनिटमध्ये एकूण किती मतदान नोंद झालेलं आहे, कुठल्या उमेदवाराला किती मतदान झालेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि केंद्रामध्ये उपस्थित असलेल्या मतदान प्रतिनिधींना स्वतः ते दाखवायचं आहे. सगळ्यात प्रथम केंद्राध्यक्षाने टोटल बटन दाबावे. टोटल बटन दाबल्यानंतर आपल्याला लक्षात येईल प्रदर्शन पट्टीवरती बॅटरी पर्सेंटेज 91%, डेट टाईम कॅन्डिडेट 16, टोटल वोट्स पोल 5050 आणि प्रदर्शन पट्टीवरचा संदेश बंद झालेला आहे. त्यानंतर केंद्राध्यक्षाने रिझल्ट सेक्शनचं मोठं झाकण उघडायचं आहे आणि आतलं क्लोज बटन दाबायचं आहे. क्लोज बटन दाबताच क्लोजिंग, डेट टाईम, सिरियल नंबर ऑफ CU, कॅन्डिडेट 16, टोटल पोल्ड व्होट्स 50 म्हणजेच आपल्या या EVM कंट्रोल युनिटमध्ये एकूण 50 मतदान नोंद झालेलं आहे. आपल्या याच्या पुढचा टप्पा म्हणजे आपल्याला रिझल्ट सेक्शनचा आतील छोटा कप्पा उघडून रिझल्टचा बटन आता दाबायचं आहे. रिझल्ट बटन दाबल्यानंतर उमेदवार निहाय किती मतदान नोंदलं गेलेलं आहे हे आपलं मशीन दाखवेल. केंद्राध्यक्ष आणि मतदान प्रतिनिधींनी त्यांच्या कागदावरती ज्या काही उमेदवार निहाय नोंदी केलेल्या आहेत त्या त्यांना लगोलग तपासून बघण्यासाठी सूचना करावी. सिरियल नंबर ऑफ CU, कॅन्डिडेट 16, आता उमेदवार निहाय झालेलं मतदान दिसू लागेल. आता तुम्ही बघत चला, चेक करत चला. टोटल वोट पोल 50, कॅन्डिडेट 1 4 वोट्स करेक्ट, कॅन्डिडेट 2 4 वोट, मतदान प्रतिनिधींनीसुद्धा 4 वोटची नोंद केली होती. आपल्या कंट्रोल युनिटने प्रति उमेदवार नोंदवण्यात आलेलं मतदान अचूक दर्शवलेलं आहे हे बघून आपले केंद्राध्यक्ष आणि खास करून आपले मतदान प्रतिनिधी यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. यानंतर आपण झालेलं मतदान पुसून टाकण्याची कार्यवाही सुरू करू. यासाठी केंद्राध्यक्षाने क्लिअर हे बटन दाबलेलं आहे. क्लिअर हे बटन दाबल्यानंतर डिलीटिंग पोल वोट्स कॅन्डिडेट 16,
टोटल पोल व्होट्स आता 0 झालेले आहेत. याचाच अर्थ मागील मतदान हे पुसलं गेलेलं आहे. आता आपल्या मशीनमध्ये कुठल्याही कॅन्डिडेटला मतदान नाही, त्याची माहिती आपलं कंट्रोल युनिट पुन्हा एक वेळ प्रदर्शन पट्टीवरती दाखवत आहे. कॅन्डिडेट 2ला 0 मतदान, कॅन्डिडेट 1ला 0 मतदान, कॅन्डिडेट 3ला 0 मतदान. अशा तऱ्हेने आपल्या कंट्रोल युनिटमध्ये प्रति उमेदवार यापूर्वी नोंदवलेलं मतदान हे आता 0 झालेलं आहे. आपल्या कंट्रोल युनिटमध्ये आता कुठल्याही प्रकारचं मतदान शिल्लक नाही आहे. याच्यानंतर आपल्याला पुढील कार्यपद्धती म्हणजे पुढील कामकाज म्हणजे आपल्याला सीलिंगची कारवाई सुरू करणं गरजेचं आहे. सीलिंगची कारवाई करण्यासाठी केंद्राध्यक्षाने सगळ्यात प्रथम कंट्रोल युनिटच्या मागील भागात असलेला ऑन ऑफ स्विच ऑफ करणं आहे. आत्ताच आपल्या केंद्राध्यक्षांनी मॉकपोलची कारवाई अंती आपलं कंट्रोल युनिट क्लिअर केलेलं आहे. याच्यानंतरची पुढची महत्त्वाची स्टेज म्हणजे आपल्या कंट्रोल युनिटचा रिझल्ट सेक्शन आपल्याला सीलबद्ध करायचा असतो. तर ही सीलिंगची कारवाई करण्यापूर्वी केंद्राध्यक्षाने त्या टेबलवरती कुठलं साहित्य ठेवणं गरजेचं आहे किंवा घेणं गरजेचं आहे ते याप्रमाणे आहे. एक पुठ्ठा, माचीस किंवा आगपेटी, पितळी सील, मेणबत्ती, लाख. त्यानंतर हे 4 महत्त्वाचे सील आहेत. याच्यामध्ये आपला हा पिंक पेपर सील, हा स्पेशल टॅग, हा ABCD स्ट्रिप सील आणि हा बाहेर लावण्याचा ॲड्रेस टॅग. हे सीलिंग करण्यापूर्वी केंद्राध्यक्षाने उपस्थित मतदान प्रतिनिधींनासुद्धा हे आपल्या 4ही सीलवरती त्यांच्या स्वतःच्या सह्या करण्याची मुभा द्यायची आहे आणि स्वतःसुद्धा त्याच्यावरती सह्या करणं आहे. आपल्या केंद्रात उपस्थित असलेले मतदान प्रतिनिधी ह्या 4ही सीलवरती स्वतःची मोहर उमटतो आहेत किंवा स्वतःची सही करत आहेत. ह्या 4ही सीलवरती मतदान प्रतिनिधींनी आपल्या स्वाक्षऱ्या नोंदवायच्या आहेत आणि केंद्राध्यक्षांनीसुद्धा या 4ही सीलवरती स्वाक्षरी करायची असते. ही स्वाक्षरी झाल्यानंतर ह्या 4ही सीलचे अनुक्रमांक काय आहेत त्यांनी आपल्या डायरीमध्ये सुद्धा नोंद करून घ्यायचे आहेत. जसं आपल्या ह्या ABCD स्ट्रिप सीलचा अनुक्रमांक, पिंक पेपर सीलचा अनुक्रमांक, स्पेशल टॅगचा अनुक्रमांक मतदान प्रतिनिधींना नोंद करून घेण्यास परवानगी आहे. केंद्राध्यक्षाने सुद्धा त्याच्या डायरीमध्ये ह्या सील पट्ट्याचे क्रमांक, सिरियल नंबर काय आहेत ते नोंद करून घ्यायचे आहेत. कारण का हीच माहिती आपल्याला केंद्राध्यक्षाची दैनंदिनी म्हणजे डायरी आणि VM3 ह्या महत्त्वपूर्ण डॉक्युमेंटमध्ये अचूकरित्या भरायची असते. सीलिंगची कारवाई प्रत्यक्षात केंद्राध्यक्षामार्फत कशी केली जाते ती आता आपण याचं प्रात्यक्षिक बघू. सगळ्यात प्रथम रिझल्ट सेक्शनवरचं निळं झाकण, मोठं झाकण उघडलं जातं. त्यानंतर आतील छोटे झाकण रिझल्ट सेक्शनवरचं ते देखील उघडलं जातं. सगळ्यात प्रथम आपल्याला पिंक पेपर सील हा याचा रंगीत भाग जो आहे तो खाचेतून बाहेर दिसेल अशा तऱ्हेने ओवून घ्यायचा आहे. हा भाग वरती असलेलं जे काही छोटं कवर आहे हे व्यवस्थित बंद करायचं आहे. त्यानंतर आपले केंद्राध्यक्ष स्पेशल टॅग लावण्यासाठी सगळ्यात प्रथम जो जाड दोरा दिलेला आहे तो योग्य पद्धतीने आपले केंद्राध्यक्ष छोट्या झाकणाचा भाग स्पेशल टॅगने बंद करण्यासाठी ह्या छोट्या झाकणाच्या बाजूला असलेल्या छिद्रातून जाड दोरा ओवून घेतील. हा जाड दोरा ओवल्यानंतर याला 2 गाठी तळापर्यंत चांगल्या घट्ट बांधतील. त्यानंतर आपला स्पेशल टॅग आहे, छोटासा आपला स्पेशल टॅग, त्याला एका बाजूला होल आहे. यालासुद्धा या होलमधनं दोरा ओवून त्यालासुद्धा योग्य पद्धतीने गाठ मारून घेतील. 2 गाठी मारायच्या असतात जेणेकरून हा पुठ्ठा या पुठ्ठा आपला स्पेशल टॅग आपल्या दोऱ्यातनं निघणार नाही. स्पेशल टॅगला गाठ मारल्यानंतर आपल्याला ह्या गाठीवरती लाखेचं सील लावणं असतं. यासाठी आयोगाच्या सूचना अशा आहेत की आपलं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन खराब होणार नाही या अनुषंगाने हे सील करण्याच्या अगोदर त्याच्या खाली पुठ्ठा धरण्यात यावा, जेणेकरून वितळणारी लाख आपल्या मशीनवर पडणार नाही आणि आपल्या कंट्रोल युनिटचं काही नुकसान होणार नाही.
आपल्याला साहित्यात दिलेली काडीशपेटी याने मेणबत्ती सुरू करून घ्यावी. मेणबत्ती कंट्रोल युनिटपासून लांब ठेवावी. आपल्याला साहित्यामध्ये लाखसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. लाख चांगल्या पद्धतीने गरम करावी. जर गरम लाख नसेल तर ती सील करू शकणार नाही. त्यामुळे लाख गरम करताना ती वितळेल इतक्यापर्यंत तिला गरम करणं असतं. अशा तऱ्हेने वितळलेली लाख पुठ्ठ्याच्या वरती असलेल्या स्पेशल टॅगला हे आपण लाख लावलेली आहे. त्यानंतर खाकी पुठ्ठा बाजूला करण्यात यावा आणि हा जो स्पेशल टॅग आहे हा क्लोज बटनाच्या वरती क्लोज बटन दाबलं जाणार नाही या अनुषंगाने व्यवस्थित हा स्पेशल टॅग त्याच्या बरोबर मध्ये बसवण्यात यावा आणि रिझल्ट सेक्शनचं वरचं झाकण आता बंद करण्यात यावं. रिझल्ट सेक्शनचं हे वरचं झाकण बंद झाल्यानंतर पुढचा पार्ट येतो तो म्हणजे ABCD स्ट्रिप सील लावण्याचा. तर ABCD स्ट्रिप सील जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की या सीलवरती या सील पट्टीवरती A, B, C आणि D ही अक्षरं ज्याच्यावरती गम आहे आणि त्याच्यावरती गम लागू नये म्हणून प्लास्टिकच्या पट्ट्या दिलेल्या आहेत. तर हे ABCD स्ट्रिप सील्स कसं लावलं जातं त्याचं प्रात्यक्षिक आता आपले केंद्राध्यक्ष आपल्याला या ठिकाणात करून दाखवत आहेत. सगळ्यात प्रथम A अक्षरावरती असलेली चिकट पट्टी प्लास्टिकची पट्टी काढावी. ती अशा पद्धतीने ठेवावी. त्याच्यावरती पिंक पेपर सीलचा खालून आलेला भाग हा चिटकवावा. नंतर B अक्षरावर असलेली गुलाबी प्लास्टिक पट्टी काढावी. त्यानंतर Bची पट्टी Aवरती दाबण्यात यावी जेणेकरून आता Cचा हा फिगर आहे तो आपल्याला दिसू लागेल. Cच्या अक्षरावर असलेली प्लास्टिकची पट्टी ही काढावी. त्यानंतर पिंक पेपर सीलचा वरील भाग हा आपल्याला Cवरती चिटकून घ्यायचा आहे. हा भाग चिटकवल्यामुळे आपल्याला दिसत असेल की आपल्या पिंक पेपरचा सिरियल नंबर रिझल्ट सेक्शनच्या वरती आपल्याला दिसू लागलेला आहे. त्यानंतर ही आपली ABCD स्ट्रिप सील मशीनला फिरवून घ्यावी. आपल्या लक्षात येईल की आता Dचा जो पार्ट आहे हा आपल्याला आता दिसू लागलेला आहे. D भागावर असलेली वरची प्लास्टिकची पट्टी व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि हा Dचा चिकट भाग आपल्याला मशीनच्या वर लावायचा आहे. अशा तऱ्हेने आपलं हे ABCD स्ट्रिप सील योग्य पद्धतीने हे आपण लावलेलं आहे. आपल्याला लक्षात येईल की ABCD स्ट्रिप सीलचा अनुक्रमांक उजव्या भागात आपल्याला दिसतो आहे आणि पिंक पेपर सीलचा सिरियल नंबरसुद्धा आपल्याला उभ्या पट्टीवरती आपल्याला आता दिसू लागलेला आहे. याच्यानंतर आपला शेवटचा सील जे राहिलेला आहे तो म्हणजे आपला ॲड्रेस टॅग. ॲड्रेस टॅग लावण्याची कार्यवाही यामध्ये कंट्रोल युनिटचा शेवटचा सील म्हणजे आपला हा ॲड्रेस टॅग. हा ॲड्रेस टॅग कशा पद्धतीने सील करावायचा असतो त्याची कार्यवाही आपण या ठिकाणात आता बघूया. सगळ्यात प्रथम या मोठे झाकणच्या बाजूला छिद्रातून जाड दोरा आपल्या केंद्राध्यक्षांनी आता ओवून घेतलेला आहे. दोरा ओल्यानंतर ह्याला घट्ट पद्धतीने 2 गाठी मारायच्या आहेत. या 2 गाठी मारल्यानंतर आपले केंद्राध्यक्ष ॲड्रेस टॅगला एका बाजूला असलेलं जे काही बारीक छिद्र आहे त्यातून हे 2 दोरे चांगल्या पद्धतीने ओवून घेतील आणि ह्यालासुद्धा कागदालासुद्धा ह्या ॲड्रेस टॅगलासुद्धा 2 चांगल्या गाठी मारतील जेणेकरून हा ॲड्रेस टॅग निघणार नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याच्या पुढची जी कार्यवाही ती लाख सील करण्याची. ॲड्रेस टॅगला ज्या ठिकाणी आपण दोरा बांधलेला आहे आता तर त्या दोऱ्याच्या गाठीवरती आपल्याला सील करायचं असतं. तर त्यासाठी आपल्या केंद्राध्यक्षांनी लाख गरम करून वितळणारी लाख त्या गाठीवरती ठेवलेली आहे आणि पितळी सीलच्या सहाय्याने ती लाख त्यांनी दाबलेली आहे. अशा तऱ्हेने आपला बाह्य भागातला ॲड्रेस टॅग सील करण्याची कार्यवाही या ठिकाणी आपल्याला दिसून आलेली आहे. हा ॲड्रेस टॅग हलता राहू नये म्हणून आपल्या केंद्राध्यक्षांनी तो डाव्या बाजूला पकडून त्याच्यावरती सिलोटेपसुद्धा लावून घेतलेली आहे जेणेकरून दिवसभरामध्ये हा ॲड्रेस टॅग हलणार नाही किंवा खराब होणार नाही किंवा निघणार नाही. सीलिंगची कारवाई पूर्णत्वानंतर सगळ्यात प्रथम केंद्राध्यक्षांनी जोडपत्र 6 प्रमाणे केंद्राध्यक्षाचे जे प्रतिज्ञापत्र आहे ज्याच्यावरती केंद्राध्यक्षांनी सुद्धा स्वाक्षरी करणे आहे. त्यानंतर या केंद्रामध्ये उपस्थित असलेले मतदान प्रतिनिधी पोलिंग एजंट त्यांनासुद्धा त्यांचे नाव स्वाक्षरी
आणि ज्या उमेदवारातर्फे ते उपस्थित आहेत त्या उमेदवाराचं नाव लिहिण्यासाठी त्यांना अनुमती द्यायची आहे. आपली सिलिंगची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. घोषणापत्र प्रतिज्ञापत्र जोड क्रमांक 6ची नोंद झालेली आहे. त्यानंतर केंद्राध्यक्षाने कंट्रोल युनिट PO नंबर 3च्या टेबलवर ठेवलेलं आहे. बॅलेट युनिट बॅलेटिंग कंपार्टमेंटमध्ये त्यांनी ठेवण्याची कारवाई ते आता करत आहेत. बॅलेटिंग युनिट त्यांनी योग्य पद्धतीने ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर बॅलेटिंग युनिटला जोडलेली वायर कंट्रोल युनिटच्या मागील पॅनलमध्ये असलेल्या सॉकेटमध्ये लावतील. सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, कनेक्टर सॉकेटमध्ये जोडल्यानंतर आपल्याला स्विच ऑन करायचा असतो. आपले PO1 PO3 यांनी ही सॉकेट जोडलेली आहे. नंतर स्विच ऑन केलेलं आहे. स्विच ऑन केल्यानंतर प्रदर्शन पट्टीवरती चिन्ह येण्यास सुरुवात होईल. सिलिंगची कारवाई होऊन कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट आपापल्या जागेवर आता गेलेलं आहे. त्यानंतर केंद्राध्यक्षांनी या बॅलेटिंग युनिटच्या ठिकाणात जे आपले मतदान प्रतिनिधी मगाशी उपस्थित होते तर त्यांना त्यांच्यासाठी बसण्यासाठी जी काही व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणीच जाण्यासाठी सूचना केलेली आहे. मतदान प्रतिनिधींनी मतदान प्रक्रिया सुरू असताना त्यांना आखून दिलेल्या जागेव्यतिरिक्त केंद्रात इतरत्र फिरणे नसते. मतदानाची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू करण्यापूर्वी आपले मतदान अधिकारी उपस्थित मतदान प्रतिनिधी यांना चिन्हांकित मतदार यादीमध्ये कोणत्याही खाणाखुणा नाहीत, यामध्ये केवळ पोस्टल बॅलेट आणि दुबार मतदार या व्यतिरिक्त कुठल्याही खाणाखुणा नाहीत ह्याची एक वेळ खात्री करून देत आहेत. त्यांची खात्री झालेली आहे. आता मतदान प्रतिनिधी आपापल्या जागेवर जाऊन बसतील. यानंतरच्या कामाचा टप्पा, यानंतरच्या पुढील कामकाजाचा टप्पा म्हणजे केंद्राध्यक्ष केंद्रामध्ये उपस्थित असलेल्या सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी, मतदान प्रतिनिधी यांना गोपनीयतेच्या बाबतची सूचना देतात. या सूचनेप्रमाणे मतदान अधिकारी मतदान कक्षात सुरू असलेले जे काही काम आहे मतदान प्रक्रियेचं त्याच्याबद्दलची वाच्यता किंवा माहिती बाहेर कुठल्याही व्यक्तीला देणार नाहीत, याबाबत सक्त सूचना देतात. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेची सुरुवात होण्यापूर्वी आपल्या PO नंबर 3 यांनी आपल्या कंट्रोल युनिटवरील टोटल हे बटन दाबून आपल्या कंट्रोल युनिटमध्ये याच्यापूर्वी नोंदवलेलं कुठलंही मत नाही, आपल्या मशीनमध्ये 0 मतदान आहे याची एक वेळ खात्री करून घ्यायची आहे. यासाठी त्यांनी टोटल बटन दाबलेलं आहे. डेट अँड टाईम, कॅन्डिडेट 16, टोटल पोल व्होट्स 0. याचाच अर्थ आपल्या मशीनमध्ये याच्यापूर्वी नोंदवलेलं कुठलंही मतदान नाही आहे याची खात्री करून घेण्यात आलेली आहे. याच्यानंतर खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आपल्या मतदानाच्या कार्यवाहीचा प्रारंभ होतो. मतदानाच्या दिवशी मतदानाची प्रक्रिया प्रत्यक्षात कशी होते त्याचा आपण हा छोटासा एक डेमो सगळ्यांच्या माहितीसाठी दाखवत आहोत. शिपाईने 2 मतदारांना मतदान कक्षात सोडलेलं आहे. पहिला मतदार PO नंबर 1 कडे गेलेला आहे. त्यांनी त्याचं इपिक कार्ड आणि त्याचा केंद्र क्रमांक आणि अनुक्रमांकाची चिठ्ठी त्यांनी आणलेली आहे. चिठ्ठीवरती प्रचाराचं कुठलंही साहित्य नाही आहे. मतदार यादीतील अनुक्रमांकासमोर टिकसुद्धा केलेली आहे. मतदाराला त्याचं नाव विचारलेलं आहे आणि त्याच्या मतदार यादीतील सिरियल क्रमांक त्यांनी पुकारलेला आहे. हा नंबर PO1ने पुकारल्यानंतर PO नंबर 2 याने VM1 रजिस्टरमध्ये च्या कॉलम 2मध्ये तो अनुक्रमांक लिहून घ्यायचा आहे आणि त्याच वेळेला मतदारची चिठ्ठीवरती सुद्धा त्याचा अनुक्रमांक लिहून घ्यायचा आहे. PO नंबर 2 या टेबलला मतदार येताच त्यांनी PO नंबर 2ने त्याच्या तर्जनीवरती शाई लावणे आहे. शाई लावल्यानंतरच VM1 रजिस्टरच्या कॉलम 2मध्ये त्या मतदाराला स्वाक्षरी करण्यासाठी सूचित करावे. स्वाक्षरी पूर्ण मोठी असली पाहिजे. असा स्वाक्षरी झाल्यानंतर त्याला मतदार चिठ्ठी त्याला देणं आहे आणि ही चिठ्ठी घेऊन हा PO नंबर 3 कडे जातो. PO नंबर 3 त्याच्याकडची ती मतदार स्लिप ताब्यात घेतो आणि PO नंबर 3 हा बॅलेटचं बटन दाबतो. बॅलेटचं बटन दाबल्यानंतर मतदाराला बॅलेटिंग युनिट कंपार्टमेंटमध्ये जाण्यासाठी अनुमती द्यावी. मतदार जास्त वेळ बॅलेट कंपार्टमेंटमध्ये घुटमळणार नाही याबाबत सुद्धा लक्ष PO नंबर 3 आणि केंद्राध्यक्षाने द्यायचं असतं. सीरियल नंबर 69.
सायंकाळी 5:30 वाजून गेलेले आहेत. आपल्या मतदान केंद्रास रांगेमध्ये असलेल्या शेवटच्या मतदाराने सुद्धा आता मतदान केलेलं आहे. त्यानंतर मतदान प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतर आपले केंद्राध्यक्ष कोणकोणती कार्य करतात ती आपण या ठिकाणात आता प्रात्यक्षिक बघणार आहोत. यासाठी सगळ्यात प्रथम केंद्राध्यक्ष कंट्रोल युनिटकडे जातील. या वेळेला ते केंद्रात उपस्थित असलेले मतदान प्रतिनिधी यांना आपल्या कंट्रोल युनिटमध्ये एक्झॅक्टली किती मतदान झालेलं आहे ते त्यांच्या लक्षात आणतील. मतदान केंद्रात एकूण झालेलं मतदान बघण्याची कार्यवाही केंद्राध्यक्ष आता करत आहेत. त्यासाठी सगळ्यात प्रथम रिझल्ट सेक्शनच्या वर असलेली काळी कॅप ते ओपन करतील. काळी कॅप ओपन केल्यानंतर ते ती जी खाच आहे त्या खाचमधनं एक बोट आतमध्ये टाकून क्लोजचं बटन दाबतील. क्लोजचं बटन दाबल्यानंतर प्रदर्शन पट्टीवरती डेट अँड टाईम, सिरियल नंबर ऑफ CU, कॅन्डिडेट 16, हा 94चा आकडा आता केंद्राध्यक्ष कुठे कुठे लिहून घेतात ते आपण आता बघूया. त्यासाठी केंद्राध्यक्षांनी त्यांच्यासोबत VM3 आपल्या केंद्राध्यक्षांनी VM3च्या कॉलम 5मध्ये एकूण झालेल्या मतदानाचा आकडा 94 हा नमूद केलेला आहे. त्याच वेळेला आपले केंद्राध्यक्ष डायरीच्या कॉलम नंबर 10 डायरीचा कॉलम नंबर 10च्या सब कॉलम 4मध्ये हा सेम आकडा 94 मतदान झाल्याचा आकडा या ठिकाणात नोंदवतील. त्यानंतर जे झालेलं मतदान आहे त्याचा आकडा नोंद करून घेण्यासाठी उपस्थित मतदान प्रतिनिधी यांनासुद्धा सूचित करतील की त्यांनीसुद्धा त्यांचा तो आकडा नमूद करून घ्यायचा आहे. त्यानंतरची पुढची कार्यवाही म्हणजे आपले केंद्राध्यक्ष हा VM3चा नमुना हा नोंदवतील. त्याच्यानंतर घोषणापत्राचा भाग 7 व 8 नोंदवणार आहेत. केंद्राध्यक्षांनी VM3 आणि डायरीतल्या विशिष्ट भागामध्ये झालेल्या एकूण मतदानाचा आकडा नोंदवल्यानंतर आपलं कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट याबाबतची पुढची कार्यवाही या ठिकाणात आपण आता बघतोय. सगळ्यात प्रथम कंट्रोल युनिटचा मागील कप्पा उघडावा, ऑन ऑफ स्विच ऑफ करावा. त्यानंतर लावलेला कनेक्टर दोन्ही क्लिपला दाब देऊन बाहेर ओढावा. त्यानंतर कॅरिंग केस ह्या टेबलवरती ठेवाव्यात. आपल्याला ह्या दोन्ही बॅग्स ॲड्रेस टॅग लावून आपल्याला सीलबंद करायचे आहेत. यासाठी कंट्रोल युनिटच्या बॉक्सला हिरव्या रंगाचा ॲड्रेस टॅग आपल्याला लावायला लागेल. त्या ॲड्रेस टॅगवरती तुम्ही तुमचा केंद्र क्रमांक आणि इतर डिटेल्स वगैरे लिहिणे आहे. ॲड्रेस टॅग लावण्याची पद्धती सगळ्यात प्रथम कॅरिंग केसमधनं दोरा ओवून घ्यायचा आहे. 2 गाठी बांधायच्या आहेत. त्याला हिरव्या रंगाचा ॲड्रेस टॅग ओवून घ्यायचा आहे. कॅरिंग केस सीलबंद केल्यानंतर केंद्राध्यक्षाने ॲड्रेस टॅगवर मागील भागामध्ये स्वतःची स्वाक्षरी करायची आहे आणि त्यानंतर मतदान केंद्रात उपस्थित असलेले मतदान प्रतिनिधी यांनासुद्धा त्यांची स्वाक्षरी करण्यासाठी अनुमती द्यायची आहे. आपलं इलेक्ट्रॉनिक यंत्र खराब होऊ नये म्हणून लाख लावण्याच्या म्हणजे ॲड्रेस टॅगच्या खालच्या साईडला आपल्याला एक जाड पुठ्ठा धरायचा आहे. या ठिकाणी कॅरिंग केसचा ॲड्रेस टॅग लावण्याची कार्यवाही सुरू आहे. पितळी सील त्याच्यावरती दाबायचं आहे. अशा तऱ्हेने कॅरिंग केसचा ॲड्रेस टॅग लावण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. याच पद्धतीने बॅलेट युनिटच्या कॅरिंग केसलासुद्धा ॲड्रेस टॅग आपल्याला लावायचा आहे. ॲड्रेस टॅग फाटू नये, पडू नये यासाठी त्याला सिलो टेपने चिकटपट्टीने चिटकवून घ्यायचं आहे. दोरा ओवून घ्यायचा आहे कॅरिंग केसला. अशा तऱ्हेने आपली कॅरिंग केससुद्धा आता सीलबद्ध झालेली आहे.
यानंतर ॲड्रेस टॅगने सीलबद्ध केलेल्या ह्या दोन्ही कॅरिंग केस एका साईडला सुरक्षित ठेवायचे आहेत आणि याच्यानंतर केंद्राध्यक्षांनी मतदान समाप्तीनंतर नोंद करायचे असलेले महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट म्हणजे VM3 संपूर्ण नोंद करणे आणि त्याच्या प्रती मतदान केंद्रास उपस्थित असलेल्या मतदान प्रतिनिधींना देणे, केंद्राध्यक्षांची दैनंदिनी परिपूर्ण लिहिणे, स्वाक्षऱ्या करणे, ह्या उर्वरित सर्व बाबी त्यांनी शांतपणे पूर्ण करायचे आहेत. लक्षात राहू दे, VM3चा कॉलम 5 आणि डायरीचा कॉलम नंबर 10/4 आणि प्रदर्शन पट्टीवर आलेला एकूण मतदानाचा आकडा हा समान असला पाहिजे. केंद्राध्यक्षाने VM3 डुप्लिकेट किंवा कार्बन पेपरच्या सहाय्याने अतिरिक्त कॉपीज काढलेल्या आहेत आणि त्याच्या प्रती मतदान केंद्रात उपस्थित असलेले मतदान प्रतिनिधी यांना देखील एक प्रत दिलेली आहे. ही प्रत त्यांना मिळालेली आहे. त्याबाबत त्यांनी जोडपत्र क्रमांक 7 म्हणजे मतदान समाप्तीनंतर VM3ची कॉपी त्यांना मिळालेली आहे. या अनुषंगाने उपस्थित मतदान प्रतिनिधीच्या स्वाक्षऱ्या देखील घेतलेल्या आहेत. जोडपत्र 7 नोंदवल्यानंतर केंद्राध्यक्षाने जोडपत्र 8 म्हणजेच कॅरिंग केस सील केल्यानंतर उपस्थित मतदान प्रतिनिधी यांनासुद्धा त्यावर आपली मोहर लावण्यास म्हणजेच स्वाक्षरी करण्यास परवानगी दिलेली आहे. ह्या दोन्ही कॅरिंग केस त्यांच्यासमोरच सीलबद्ध झालेले आहेत हे दर्शवण्यासाठी जोडपत्र 8मध्ये त्यांना स्वाक्षरी करण्यास अनुमती द्यायची आहे. EVM यंत्राबाबत ह्या काही दक्षता आहेत, हे करू नका. मतदाराच्या पायामध्ये केबल वायर येणार नाही आणि केबल खेचल्यामुळे आपलं कंट्रोल युनिट किंवा बॅलेट युनिट जमिनीवर आपटणार नाही, आदळणार नाही, दक्षता घेतली पाहिजे. तर केबल वायर अशा तऱ्हेने शक्यतोवर चिकटपट्टीने चिटकून घ्यावी किंवा टेबलचे पाय आहेत त्याला रशीने ती केबल बांधून घ्यावी. राज्य निवडणूक आयोगाच्या स्थायी सूचनांप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आग, डायरेक्ट सूर्यप्रकाश, पाणी यापासून दूर ठेवायचे. आगीमुळे, पाण्यामुळे किंवा सूर्यप्रकाशामुळे आपल्या EVMचं नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. मतदार निश्चित कुणाला मतदान करतोय या गोपनीयतेचा भंग होऊ नये या अनुषंगाने बॅलेट युनिट कधीही खिडकीजवळ ठेवायचं नाही. खिडकीतून डायरेक्ट सूर्यप्रकाश देखील आपल्या बॅलेट युनिट किंवा कंट्रोल युनिटवरती येणार नाही या अनुषंगाने सर्व केंद्राध्यक्षांनी लक्षात घ्यावे की आपली दोन्हीही इन्स्ट्रुमेंट खिडकीला लावून ठेवू नयेत. EVM यंत्र हे प्लास्टिक केबिनच्या आतमध्ये बंदिस्त असतं. इलेक्ट्रॉनिक हे इन्स्ट्रुमेंट आहे, हे वरून खाली पडणार नाही आणि त्याच्या पार्ट्सचं काही नुकसान होणार नाही, खराब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. मतदान अधिकारी क्रमांक 3 यांनी आपल्या कंट्रोल युनिटवरील बॅलेट बटन दाबल्यानंतर बॅलेट युनिटवरील उमेदवाराच्या समोरील बटन मतदाराने दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याचा बीप साऊंड जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत पुढील बॅलेट बटन दाबायचं नसतं. सर्व केंद्राध्यक्षांनी लक्षात ठेवायचं आहे की मॉकपोलनंतर युनिट क्लिअर केल्यानंतर जी आपण सिलिंगची कारवाई सकाळच्या सत्रात करत असतो ती सिलिंगची कारवाई सुरू करताना सगळ्यात प्रथम कंट्रोल युनिटच्या मागील भागात असलेला कप्पा उघडायचा आहे. बाजूला जो ऑन ऑफ स्विच आहे तो ऑफ करायचा आहे. मतदान प्रक्रियेमधील शेवटच्या मतदाराने मतदान केल्यानंतरच केंद्राध्यक्ष स्वतः रिझल्ट सेक्शनवरील ही काळी कॅप ओपन करून आतील क्लोज बटन दाबत असतो. या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे EVM यंत्र हे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे. त्यावरील असलेली बटणं ही अति जोर लावून दाबायची नाही आहेत. ती खराब होणार नाहीत, जोर लावल्यामुळे तुटणार नाही आहेत इतक्या जोर लावून ही बटणं दाबायची नसतात. जसं बॅलेट बटन, टोटल बटन किंवा उमेदवारांच्या सारणीमधलं हे निळ्या रंगाचं बटन देखील कुणाला अति जोर लावून दाबण्याची परवानगी नाही. बॅलेटिंग युनिटला जोडलेला हा कनेक्टर हा प्लास्टिकचा आहे. याला जोरात धक्का लागणार नाही किंवा तो आपटणार नाही खाली आणि त्यांच्या पिना तुटणार नाही किंवा तो फुटणार नाही या अनुषंगाने आवश्यक ती दक्षता सगळ्यांनी घ्यायची आहे. सर्व मतदान अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे EVM यंत्र घेऊन कोणीही
केंद्राबाहेर जाणार नाही. मतदान अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस तैनात असतात. आपल्या EVM मशीनमध्ये सर्वसाधारणपणे दिसून येणारे दोष आणि त्यावरील उपाय हे खालीलप्रमाणे आहेत. सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे आपल्या केंद्राध्यक्षाने मागचा पॅनलचं कवर ओपन केलेलं आहे, स्विच ऑन केलेला आहे, मात्र प्रदर्शन पट्टीवरती कर्सर किंवा कुठलाही मेसेज येत नाही आहे. केंद्राध्यक्षाने परत स्विच ऑन ऑफ करून बघितलेलं आहे, मात्र प्रदर्शन पट्टीवरती कोणताही मेसेज दिसून येत नाही आहे. असा जर प्रॉब्लेम आपल्याला दिसून आल्यास आपण असं समजायला हरकत नाही की ह्या कंट्रोल युनिटची बॅटरी व्यवस्थित लागलेली नाही आहे किंवा ती बॅटरी खराब आहे. अशा वेळेला कॅन्डसेट सेक्शनवरील झाकण उघडून आतली बॅटरी बदलण्याची आवश्यकता किंवा अधिकार हा केंद्राध्यक्षांना नाही आहे. मॉकपोलची प्रक्रिया करत असताना जर केंद्राध्यक्षाने चुकीच्या क्रमाने जर काय बटन दाबले तर आपल्या प्रदर्शन पट्टीवरती इनव्हॅलिड असा संदेश येऊ लागतो. इनव्हॅलिडचा अर्थ असा आहे की बटणे योग्य क्रमाने दाबलेली नाही आहेत. जसं की आता आपले केंद्राध्यक्ष एक स्टेप पुढचं बटन दाबत आहेत, क्लिअरचं बटन दाबत आहेत. इनव्हॅलिड असा मेसेज दिसू लागलेला आहे. याचा अर्थ याच्या अगोदरचं बटन दाबणं गरजेचं होतं, म्हणजे रिझल्टचं बटन दाबणं गरजेचं होतं. दिलेल्या क्रमाने म्हणजे CRC, C म्हणजे क्लोज, R म्हणजे रिझल्ट आणि C म्हणजे क्लिअर, या क्रमानेच आपल्याला मॉकपोलच्या वेळेला बटनांची आपल्याला बटणं त्या क्रमानेच दाबावी लागतात. आपण बटनाच्या क्रमामध्ये फरक केल्यास प्रदर्शन पट्टीवरती इनव्हॅलिड असा संदेश येऊ लागतो. मतदान प्रक्रिया सुरू असताना एखादा मतदार बॅलेट बटन दाबल्यानंतर आपला मतदान करण्यास नकार देतो. अशा वेळेला केंद्राध्यक्षाने VM1 रजिस्टरच्या कॉलम 3मध्ये शेरा अभिप्रायामध्ये मतदाराने स्वतःहून मतदानास नकार दिला अशी नोंद ठेवणे असते आणि केंद्राध्यक्षाने पुढील जो मतदार आलेला आहे त्याला मतदान करण्यासाठी पुढच्या मतदाराला ते परवानगी देऊ शकतात. मात्र अशीच परिस्थिती जर का शेवटच्या मतदाराच्या बद्दल जर का उद्भवली, म्हणजे शेवटच्या मतदाराने आपला मतदानाचा हक्क बॅलेट बटन दाबल्यानंतर जर काय मतदानास नकार दिला, तर अशा वेळेला कंट्रोल युनिटचा लाल दिवा किंवा बॅलेटिंग युनिटचा हिरवा दिवा चालू असतो. आपल्याला क्लोज बटन दाबलं तरी क्लोज बटन दाबता येत नाही किंवा झालेलं एकूण मतदान आपल्याला बघता येत नाही. तर अशा वेळेला केंद्राध्यक्षाने कंट्रोल युनिटचा मागचा पॅनल उघडून ऑन ऑफ कंट्रोलचा स्विच ऑफ करायचा आहे, काही सेकंद थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर स्विच ऑन करायचं आहे. स्विच ऑन केल्यानंतर आपलं हे कंट्रोल युनिट प्रदर्शन पट्टीवर ते पुढील मतदानासाठी सज्ज असल्यासाठी संदेश देतं. आता प्रदर्शन पट्टीवर BU नॉट रिस्पॉन्डिंग असा जर मेसेज येत असेल तर आपण समजावं की कंट्रोल युनिटच्या मागील कप्प्यात असलेल्या सॉकेटमध्ये BUचा कनेक्टर हा नीट लागलेला नाही आहे. अशा वेळेला केंद्राध्यक्षाने बॅलेट युनिटचा कनेक्टर हा कंट्रोल युनिटच्या सॉकेटमध्ये योग्य पद्धतीने लावावा. कधीकधी बॅलेटचं बटन दाबल्यानंतर प्रदर्शन पट्टीवरती प्रेस एरर असा मेसेज यायला लागतो. प्रेस एररचा अर्थ असा आहे की एखाद्या मतदाराने आपल्या बॅलेट युनिटवरच्या बटनाच्या खाचेमध्ये काही पदार्थ वस्तू हे अडकून ठेवलेली आहे, त्यामुळे ते बटन प्रेस झालं होतं. तर केंद्राध्यक्षाने बॅलेटिंग कक्षामध्ये जाऊन बटनाच्या सारणीमध्ये कुठल्या बटनामध्ये काही वस्तू अडकली आहे किंवा कसं ते तपासावं, अडकलेली वस्तू काढावी, त्याच्यानंतर बॅलेटचं बटन परत दाबावं. आपल्याला लक्षात येईल की कंट्रोल युनिटचा लाल दिवा बिझी लॅम्प सुरू झालेला आहे आणि बॅलेट युनिटवरचा रेडी लॅम्पसुद्धा आता सुरू झालेला आहे. प्रेस एररचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे.